हाय गाईज. तर आजची ही डिस्कशन सिरीज आणि आजचा पॉईंट असा की मला ना असं ऑफिसचं एक सांगते हां. म्हणजे कसं होतं की बऱ्याच वेळा आपला मॅनेजर, आपले काही कलिग्स किंवा आपल्यासोबत काम करणारे काही लोक आपल्याला आवडत असतात, काही लोक नाही आवडत असतात. आणि बॉस, कोणालाच कोणाचा मॅनेजर कधीच आवडत नाही. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की बाई माझं मॅनेजर खूप चांगलं आहे, असं मला तर वाटतं मी नाही बिलीव्ह ठेवणार. बरेच मोजके असतीलही, नो डाऊट. बट शक्यतो कसं असतं माहिती आहे, लाईफ इतकी कॉम्पिटेटिव्ह आहे. तुम्हाला एक चांगला गायडन्स आणि एक चांगला बॉस भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. बट इन ऑल दिस सिनारिओ, टचवूड, आय एम व्हेरी मच लकी की मी आत्तापर्यंत जितके पण जॉब केले, म्हणजे वेदर इट इज महिंद्रा, टाटा, त्याच्यानंतर अजून रिअल इस्टेट्समध्ये, त्याच्यानंतर काही कॉर्पोरेटमध्ये, आणि आत्ताचा माझा रिसेंट जॉब, तर माझे बॉसेस मला इतके चांगले भेटले आहेत की म्हणजे त्यांनी मला खूप ॲज अ ह्युमन ग्रो करण्यासाठी हेल्प केली, ॲज अ बोलतो ना, एक थॉट आणि विचार करण्यासाठी हेल्प केली. आणि हेच इम्पॉर्टंट असतं ना, की तुम्हाला एक माणूस योग्य वेळी, योग्य टाईममध्ये आणि योग्य पद्धतीने सांगणारा भेटला की सगळ्या गोष्टी सॉर्टेड होतात. बरं, तो माणूस ओळखायचा कसा, त्या माणसाचं म्हणजे त्याच्यासोबत कसं डील करायचं, कसं ओळखायचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण इतक्या निगेटिव्ह गोष्टी बघतो सगळ्यांच्या की समोरच्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघणं आपण विसरूनच जातो. बरोबर आहे. तर मला असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसामध्ये, जसं हाताच्या पाची बोटं बघत मी सारखी नाही आहेत, तर तसंच सेम माणसंसुद्धा सारखी नसतात. कोणी प्लस असतं, वाईट कोणीच नसतं हां. कोणी प्लस असतं, कोणी मायनस असतं. तर ज्याचे मायनस पॉईंट तुम्ही प्लस करू शकतात. कळलं? समजते म्हणजे मी काय म्हणते, की ज्याचे मायनस पॉईंट तुम्ही प्लस करू शकतात. तर अशा लोकांना पुढे घेऊन जा, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा. बिकॉज तुमची संगत खूप मॅटर करते. म्हणजे तुम्ही कोणासोबत उठतायत, बसतायत, मग तुमचे तसे विचार, कळलं, ह्या गोष्टी तुम्ही ना अनुभवा. जर म्हणजे मला असं वाटत नाही की तुम्ही ह्या गोष्टीचा इतका कोणी विचार केला असेल. म्हणजे मी तर खूपच असा विचार करत राहते की समोरचा माणूस आपल्या लाईफमध्ये आहे, भले तो टेम्पररी आहे, परमनंट आहे, तर तो आपण त्याच्याकडनं काय शिकतो आहे हे इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट रिअलाईज करायला लागाल ना की अरे, ऑटोमॅटिकली त्याला रिस्पेक्ट देणं, त्याच्याकडनं ती शिकण्याची, किंवा त्याला ते गोष्टी की तुझ्यामध्ये भले 4 गोष्टी वाईट असतील पण एक गोष्ट खूप चांगली जी मला ती तुझ्याकडनं शिकायची आहे, हा जेव्हा तुम्ही अप्रोच ठेवणार ना समोरच्यासोबत, तर बघा तुमचे रिलेशन्स बरेचसे सॉर्ट आउट होतात. आणि शेवटी काय असतं माहिती आहे, बिकॉज मी आहे 5 नंबर, माझा मुलांक आहे 5, तर आय एम व्हेरी मच बॅलन्स्ड विथ एव्हरी वन. म्हणजे टचवूड माझा अजूनही कोणी एनिमी आणि असं काहीच नाही आहे. तर ही गोष्ट मी म्हणून तुम्हाला सांगते की बॅलन्स खूप महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. वेदर इट इज तुमची लाईफ असू दे, रिलेशन्स असू दे, काहीही असू दे. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, चांगल्या लोकांच्या सोबत ग्रो करा, आणि चांगल्या लोकांचे विचार तुम्हीसुद्धा, की समोरचा माणूस कसा चांगला विचार करू शकतो, त्याचं बरं कसं होतं, कारण तो नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. तर ही आजचं हे डिस्कशन सिरीज आणि छोटीशी टिप, चांगल्या लोकांची संगत ठेवा, आपल्या पेजला फॉलो करा, चला सोबत ग्रो करूया एकत्र.